सगळीकडे सांगतो की आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे भारतीय असल्याचा, पण दुर्दैवाने तसं होत नाही. कुठलाही विदेशी मनुष्य आला तर तो बोलायला लागला की आपण दबून जातो. गेल्या 300 वर्षाची किंवा 400 वर्षाची जी आपण गुलामी सहन केली होती 1947 पर्यंत, मे बी त्याचा हा प्रभाव असेल, पण ही वस्तुस्थिती आहे. सुदैवाने तुमची जी पिढी आहे ती या सगळ्यांपासून मुक्त आहे. मी तुमची पिढी एवढ्यासाठी म्हणतो आहे कारण तुमचे शिक्षक या तुम्हाला मार्गदर्शन करणारे हे सुद्धा सगळे स्वातंत्र्यानंतर जन्माला आले. आम्ही जेव्हा सैन्य दल जॉईन केलं किंवा एनडीए जॉईन केलं 1974 साली, तेव्हा आमचे जे प्रशिक्षक होते किंवा शिक्षक होते हे सगळे स्वातंत्र्यपूर्व भारताचे अधिकारी होते. कितीही जरी नाही म्हटलं तरी त्यांच्यावर ब्रिटिशांचा पगडा होता. तर तुमच्या पिढीला हा जो भाव मनातून बरेच वेळेला येतो की आम्ही कमी आहोत, हा काढून टाकला पाहिजे. We as Indians are as good as anyone else in the world, if not better. जर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात आज जर जगात बघितलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय हा अग्रेसर आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही की जिथे तुम्हाला एखादा भारतीयाचं नाव सापडणार. आपल्याकडे सैन्य दलात जाण्यासाठी भरपूर संधी असतात. दुर्दैवाने फक्त काय होतं, बरेच लोकांना माहीत नसतं. आपली एक अशी एक ढोबळ कल्पना असते की ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय जाता येत नाही, किंवा जर सायन्स असेल तरच मला जाता येतं. असं मुळीच नाही. तुम्हाला जर एनडीए जॉईन करायचं असेल तर मिनिमम रिक्वायरमेंट ही 12वी पास आहे आणि त्याच्यानंतर यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा झाल्यानंतर सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड कडून तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येतो आणि ह्याच्यातून मग 350 ते 400 विद्यार्थी निवडले जातात जे 3 वर्षाचा कोर्स इंडियामध्ये करतात. आणि तुम्ही ज्याप्रमाणे तुमची सर्व्हिस निवडली असेल, आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्ही, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं. आपल्याकडे बरेच पालकांना असं वाटतं की आपलं मूल, मी मूल हा शब्द एवढ्यासाठी वापरतोय कारण आजच्या घटकेला मुलगा किंवा मुलगी दोघंही सैन्य दलात जॉईन होऊ शकतात. की मी माझ्या जर मुलाला किंवा मुलीला सैन्य दलात पाठवलं तर तिच्या शिक्षणाचं काय. आज मी जे विद्यार्थी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून पासआउट होतात त्यांना बीटेकची डिग्री, बीएससी इन कम्प्युटर सायन्स, प्लेन बीएससी किंवा बीए इन इकॉनॉमिक्स ही डिग्री मिळते. तुम्ही जर इंजिनिअरिंग ब्रांचचे असाल तर तुम्हाला बीटेक. नेव्ही मध्ये जर तुम्ही जॉईन झालात 12वी नंतर तर तुम्हाला बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा बीटेक इन मेकॅनिकल किंवा बीटेक इन इलेक्ट्रिकल ही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची डिग्री मिळते. त्यामुळे पालक वृंदांना किंवा इव्हन विद्यार्थ्यांना ती काळजी वाटून उपयोग नाही की माझ्या शिक्षणाचं काय. तुमच्या अकॅडमिक शिक्षणाबरोबरच सैन्य दलाचं जे शिक्षण असतं ते त्याप्रमाणेच सुरू राहतं. एनडीएची 3 वर्ष पूर्ण झाल्यावर नौदलचे जे अधिकारी असतात ते नौदलांच्या बोटीवर जातात, केडेट्स आणि मिडशिपमॅन म्हणून, आणि तिथून इंडियन नेव्हल अकॅडमी जी एझिमला आहे तिथे 1 वर्षासाठी जातात. भारतीय वायुदलाचे अधिकारी एनडीए नंतर एअरफोर्स अकॅडमी डिंडीगल आणि फायटर ट्रेनिंग विंग बिदार इथे ट्रेनिंगसाठी जातात. आणि आर्मीचे अधिकारी इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इथे जातात. ही झाली 12वी नंतरची एक वाट. ज्यांना 12वी नंतर जायचं नाहीये या काही कारणामुळे शक्य होत नाही त्यांना ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेद्वारा सैन्य दल जॉईन करता येतं. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तिन्ही ऑप्शन उपलब्ध आहे. जर तुमचं बॅकग्राऊंड कॉमर्स असेल आणि आर्ट्स असेल तरीही तुम्ही सैन्य दल जॉईन करू शकता. फक्त तुम्हाला मग लॉजिस्टिक्स
ऍडमिनिस्ट्रेशन या ब्रांचेसमध्ये जागा मिळते. म्हणजे ऍक्च्युअल नौदलात आहे किंवा भारतीय वायुदलात विमान उडवणे ह्याच्यासाठी मात्र सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे गरजेचं आहे. पण सैन्य दल मध्ये अधिकारी होण्यासाठी तुम्ही जरी आर्ट्स किंवा सायन्स ग्रॅज्युएट असलात तरी त्यांनी त्याचा काही पडत नाही. या घटकेला मुलींना सुद्धा सैन्य दलामध्ये परमनंट कमिशन सरकारने मान्य केलेलं आहे. तुम्ही भारतीय वायुदलात हेलिकॉप्टर, विमान किंवा जेट्स उडवू शकता. आर्मीमध्ये तुम्ही बॉर्डरवर जाऊ शकता. नेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या ब्रांचेसमध्ये जाऊ शकता. फक्त या घटकेला तुम्ही नौदलातल्या बोटींवर नोकरी करू शकत नाही. याची कारणं वेगळी आहेत की बोटींवरती अजूनही बायकांसाठी किंवा मुलींसाठी वेगळी व्यवस्था झालेली नाही. नवीन ज्या बोटी येत आहेत त्यामध्ये ही व्यवस्था हळूहळू कार्यान्वित होत आहे. त्यामुळे अजून 5 वर्षांनी नौदलात सुद्धा तुम्हाला महिला अधिकारी दिसू लागतील. वायुसेना आणखी थलसेना या दोन्हीमध्ये तर भरपूर महिला अधिकारी आहेत आणि त्यांना तोच मान आणि सन्मान मिळतो जो पुरुष अधिकाऱ्यांना मिळतो. अर्थातच जे कष्ट पुरुष अधिकाऱ्यांना करायला लागतात तेच महिला अधिकाऱ्यांना सुद्धा करायला लागतात. देयर इज नो सेपरेट यार्डस्टिक फॉर विमेन ऑफिसर्स. सैन्य दल किंवा इंडियन आर्म फोर्सेस is the only organization today in the country where you are judged on your performance. You are not judged on your caste, creed, religion or background. Neither is your selection dependent on any of this. There is an examination, you appear for that, you perform, you pass and you join. Thereafter it does not matter which group you belong to. एकच ग्रुप उरतो सैन्य दलात, माझा कोर्समेट किंवा माझा बॅचमेट, माझा युनिटमेट, माझा स्क्वॉड्रनमेट, हा एवढाच एक ग्रुप सैन्य दलात असतो. आणि हा जो बॉन्ड आहे तो इतर कुठल्याही बॉन्डपेक्षा जास्त घट्ट असतो. म्हणजे एक वेळेला तुम्हाला तुमचे स्वतःचे घरचे जवळ वाटणार नाही, परंतु ही जी तुम्ही मित्रमंडळी गोळा करता तुमच्या बोटीवरची, तुमच्या एअरफोर्सच्या स्क्वॉड्रन मधली किंवा तुमच्या सैन्य दलातली युनिट मधली, ही तुमच्या घरच्यांपेक्षा जास्त जवळची होतात आणि ते तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून राहतात. 1974-75 साली जेव्हा मी इंडिया जॉईन केलं तेव्हा हा प्रश्न बरेच वेळा उठतो की अचानक एनडीए का? 71चं युद्ध जस्ट संपलं होतं. 72, 73, 74 साली त्यावेळेला सैन्य दलचं आकर्षण भरपूर होतं आणि पुण्याला डोक्यावरून कायम विमानांच्या खिडक्या असायच्या. नशिबाने आम्हाला शाळेत एक शिक्षिका अशा होत्या की त्या आम्हाला सगळ्यांना घेऊन एनडीए दाखवायला घेऊन गेल्या. त्या घेऊन गेल्यानंतर साहजिकच आमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटलं की ही पण एक वेगळी आयुष्याची वाट बघायला हरकत नाही. परीक्षा देऊन एनडीए जॉईन केलं. तिथे जाणवलं की जर पायलट बनायचं आहे तर तुम्ही आर्मीमध्ये पण बनू शकता, नेव्हीमध्ये पण बनू शकता, एअरफोर्स मध्येच जायला पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे मग मी नौदलासाठी तिथे अर्ज केला आणि नौदलात रुजू झालो. नौदलात रुजू झाल्यावर त्यांची वेगळी सिलेक्शन प्रोसेस असते. त्या सिलेक्शन प्रोसेस नंतर माझी निवड नौदलाच्या विमानचालन विभागात किंवा फ्लीट एअर आर्म मध्ये झाली. आणि नौदलाचं फ्लीट एअर आर्मचं ट्रेनिंग हे पूर्णपणे इंडियन एअरफोर्स बरोबर होतं. आर्मीचं ट्रेनिंग इंडिपेंडेंट आहे, पण नेव्हल एव्हिएशन आर्म ट्रेन्स अलॉंग विथ इंडियन एअरफोर्स. बेसिक कोर्सेससाठी असू दे किंवा ऍडव्हान्स कोर्सेससाठी असू दे. स्पेशलाइज जे कोर्सेस असतात ते परदेशी जाऊन करायला लागतात. त्याप्रमाणे नौदलातून मला परदेशी जाण्याच्या बऱ्याच संध्या मिळाल्या. तसंच युद्ध काय असतं किंवा युद्धजन्य परिस्थिती काय असते ही श्रीलंकेमध्ये अनुभवास मिळाला. जेव्हा ऑपरेशन पवन हे 80च्या मध्यामध्ये सुरू झाले त्यावेळेला माझं पोस्टिंग कोचीन येथे होते. आमचं एअर स्क्वॉड्रन वॉज द क्लोजेस्ट
आणि त्यामुळे आवर स्क्वॉड्रन वॉज शिफ्टेड टू बाटिकलोवा म्हणून उत्तर श्रीलंकेत जागा आहे. आर्मी सपोर्ट करण्यासाठी आम्हाला तिथे शिफ्ट करण्यात आलं. ॲज अ नेव्हल ऑफिसर or as a naval pilot, that was the first time I found bullets actually whizzing around my aircraft or around me. आर्मीतल्या लोकांना त्याची सवय असते, पण नौदल किंवा वायुदल यातल्या अधिकाऱ्यांना किंवा जवानांना अशी सवय फार कमी असते. सध्याच्या जगामध्ये एअरफोर्स आणि नेव्ही हे एकामेकाशी 40 किलोमीटर 50 किलोमीटर वरून युद्ध करतात. तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज आर्मामेंट. दिस इज द इन थिंग टुडे. एव्हरी फायटर एअरक्राफ्ट प्रिफर्स टू हॅव अ BVR इक्विपमेंट दॅट इज बियॉन्ड व्हिज्युअल रेंज. की आपल्याला आपलं लक्ष्य दिसत नाही, ते रडारवर पिकअप केलं जातं आणि त्या रडारवर पिकअप केल्यानंतर त्याचा लक्ष्यभेद केला जातो. आणि ज्याप्रमाणे आपल्याकडे ही यंत्रणा आहे, त्याचप्रमाणे इतर जे राष्ट्र आहेत, पाकिस्तान असो, चीन असो, त्यांच्याकडे पण त्याच प्रकारची प्रणाली अस्तित्वात आहे. दोन्हीकडे जर प्रणाल्या सेम असल्या मग फरक काय आहे? मग फरक जो पडतो तो ट्रेनिंग मध्ये. आपल्याकडे असं म्हणतात की सैन्य दलातलं ट्रेनिंग टफ आहे, हार्श आहे. त्याचं मूळ कारण हे आहे की फायनली इट इज अ मॅन बिहाइंड द मशीन दॅट मॅटर्स. तुम्ही इक्विपमेंट काहीही वापरा, इक्विपमेंट कोण वापरतोय आणि कसं वापरलं जात आहे त्याचं जास्त महत्व आहे. सैन्य दल हे फक्त युद्ध करण्यासाठी नाही आहे. तुम्ही बघत असाल, पूर आला, सुरुवातीचं ऍक्शन राज्य शासन घेते, नंतर इनव्हेरेबली काय होतं, आर्मीला बोलवा मदत करण्यासाठी किंवा भारतीय वायुसेनेला बोलवा एअर ड्रॉप करण्यासाठी, सर्व्हायव्हर्सना पिकअप करण्यासाठी, किंवा नौदलाला बोलवा मदत करण्यासाठी. 1991 साली पूर्व बंगालमध्ये एक मोठे वादळ आलं आणि त्या वादळामध्ये एक बोट जवळपास बुडाल्यात जमा होती आणि त्या बोटीच्या इंजिन रूम मध्ये पाणी गेलं. वारे साधारण 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यावेळेला त्या लोकांना मदत करायची जबाबदारी ही भारतीय नौदल शिप होतं विंध्यागिरी म्हणून, त्याला देण्यात आली. त्या बोटीवरती मी मुख्य वैमानिक म्हणून तैनात होतो. तिथून आम्ही जाऊन त्या वादळामध्ये त्या बोटीवरती डॉक्टरना पाठवलं. तिथले जे आजारी पेशंट्स होते किंवा रुग्ण होते त्यांना उचलून आम्ही आमच्या बोटीवर आणलं आणि त्यांना उचलून विशाखापट्टणम. त्या कार्यासाठी जे राष्ट्रपती पदक मिळालं त्याचा आनंद तो होताच, पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद कसला होतो की आपण लोकांचा जीव वाचवू शकतो. कुठल्याही कामामध्ये सैन्य दल असो किंवा नॉर्मल सिव्हिल मध्ये आपण जेव्हा काम करतो, कुणाचा तरी जीव वाचवणं याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट कुठलीच नाही. आपल्याला असं वाटतं की आर्म्ड फोर्सेस वी आर ट्रेन्ड फॉर किलिंग. नो, वी आर नॉट ट्रेन्ड फॉर किलिंग. वी आर ट्रेन्ड टू सेव्ह लाईव्स ऑफ आवर पीपल. It is unfortunate that if we have to resort to killing someone else to do that, but primarily we are trained to save lives of our own people. That could be my colleague, that could be my friends, that could be my nation. हा जो एक मिसकन्सेप्शन आहे सैन्य दलाबद्दल की आम्हाला इतरांचा जीव घेण्यासाठी ट्रेन केलं जातं, तसं मुळीच नाही. तुमचं ट्रेनिंग किंवा आमचं ट्रेनिंग हे आपल्या लोकांचा जीव कसा वाचवता येईल आणि काय पद्धतीने वाचवता येईल. जो सीमेवर जवान उभा असतो तो भारताची सीमा रक्षण करायला उभा असतो, दुसऱ्याच्या सीमेच्या आतमध्ये जाऊन त्याचा नाश करण्यासाठी उभा नसतो. ही इज देअर टू डिफेंड. वी आर वन ऑफ द फ्यू नेशन्स इन द वर्ल्ड which has a Ministry of Defense. There are a lot of nations who have War Department or Ministry of War.
We do not have a war department or a ministry of war. We have a department of defense or ministry of defense. तुम्ही जेव्हा विचार कराल की आपल्याला सैन्य दलात जॉईन करायचं आहे, तर तुम्हाला 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे केल्यानंतर तुम्ही केव्हाही जॉईन करू शकता. म्हणजे वय वर्ष 17 पासून वय वर्ष 25 ते 26 हा 8 वर्षाचा गॅप आहे तुमच्याकडे की तुम्ही सैन्य दलातल्या कुठल्याही आर्म किंवा सेवेमध्ये जॉईन करू शकता. फक्त नौदल आणि वायुसेनेतला फ्लाइंग ब्रांच किंवा नौदलातला फ्लाइंग ब्रांच हे जर जॉईन करायचं असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 12वीला असणं अनिवार्य आहे. याचं कारण एवढंच आहे, टेक्नॉलॉजी इज चेंजिंग व्हेरी फास्ट and the armed forces are also changing. The Navy is technologically very advanced. It runs on technology. So are the modern generation aircraft. They also run on technology. So unless and until you're technology friendly, you will not be able to operate. पूर्वीच्या काळी वैमानिकांना स्टिक अँड थ्रॉटल पायलट म्हणायचे. प्रथम महायुद्ध किंवा दुसऱ्या महायुद्धात there was no technology. Even aerial combat was in sight. म्हणजे समोरचं विमान आपल्याला दिसलं की त्याच्यानंतर त्याच्यावरती फायरिंग होती आणि तुमच्याकडे कुठलंही इक्विपमेंट नसायचं अदर देन इनबिल्ट मशीन गन की ज्यांनी तुम्ही युद्ध करायचं. की योर स्किल वॉज अ हँडलिंग स्किल. टुडेज वॉरफेअर अँड इंडिव्हिज्युअल स्किल इज हाऊ यू युटिलाइज द इक्विपमेंट that is given to you. तुम्ही ज्या शाळेत परीक्षेला बसता, अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एक पुस्तक दिलेलं असतं. आपला प्रत्येकाचा इंटेलिजन्स कोशंट हा सेम असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा. मग आपल्याकडे मार्कांची तफावत काय येते? ही एवढ्यासाठी येते की एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज गॉट अ डिफरंट वे ऑफ युटिलायझिंग द रिसोर्स. रिसोर्स काय आहे? पुस्तक, अभ्यासाचं किंवा शाळेत किंवा कॉलेजमध्ये दिलेल्या नोट्स. हाऊ वी युटिलाइज दॅट रिसोर्स, दिस इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स इन फ्युचर लाईफ ऑल्सो. दोन माणसांमधला किंवा दोन व्यक्तींमधला फरक एवढाच असतो की तुम्हाला ज्या संधी मिळालेल्या आहेत किंवा मिळत आहेत तुम्ही त्याचा उपयोग कसा करता. आपण बरेच वेळा म्हणतो मला संधीच मिळाली नाही, मला जर संधी मिळाली असती तर मी असं केलं असतं. श या व्यक्तीला माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले कारण तो हुशार होता. नाही, आपल्या सगळ्यांची हुशारी सेम आहे. फक्त क्ष या व्यक्तीने त्या पुस्तकातून किंवा त्या वहीतल्या नोट्स मधून काय लक्षात ठेवलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे याचा व्यवस्थित मनन केलं आणि ते त्याप्रमाणे प्रगट केलं. त्याच्यातला आणि तुमच्यातला किंवा त्याच्यातला आणि दुसऱ्यातला हा एकमेव फरक आहे. त्या दिवशी आपण हा फरक जाणून घेऊ, त्या दिवशी आपलं पुढचं आयुष्य सैन्य दलात असो किंवा बाहेरच्या जगात असो दोन्हीकडे अत्यंत सुखकर आणि सोयीस्कर. सैन्य दलामध्ये बरेच वेळा आपल्याला वाटतं की एकदा तुम्ही जॉईन केलं की पुढे काय, 40व्या वर्षानंतर 50व्या वर्षानंतर मी काय करणार, ह्याची काळजी सुद्धा सैन्य दल घेतं. मिड टर्म कोर्सेस म्हणून आमच्याकडे कोर्सेस असतात. तर तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला मिड टर्म कोर्सेस देण्यात येतात. सैन्य दलातले अधिकारी IIT मध्ये जाऊन MTech करतात, IIM मध्ये जाऊन MBA करतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही बँगलोरची जी नामांकित संस्था आहे तिथे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. पुण्याला IIT म्हणून संस्था आहे तिथे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. परदेशातल्या ज्या संस्था आहेत तिथे पण त्यांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं. तिन्ही सैन्य दलाकडून ही काळजी घेण्यात येते की उद्या जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर सैन्य दल सोडायचं आहे, सो दे हॅव ट्रेन्ड यू, they have trained you to survive, they have trained you to succeed in the outside world. You have qualifications which are at par or better than what is available outside. असं फार क्वचित होतं की कोणीतरी सैन्य दलात 20 वर्ष 25 वर्ष नोकरी केलेली आहे
आणि त्याच्याकडे काहीच प्रोफेशनल क्वालिफिकेशन नाही. असं फार क्वचित होतं. 99% अधिकाऱ्यांकडे काहीतरी ऍडिशनल क्वालिफिकेशन मिळालेले असतात, जे बाहेरच्या जगात मान्य आहेत. कारण हे सगळे क्वालिफिकेशन तुम्हाला IIT खरगपूर, IIT मुंबई, IIT दिल्ली, IIM बँगलोर, IIM अहमदाबाद किंवा परदेशातल्या संस्था यांच्याकडून मिळालेले असतात. सैन्य दलात असताना प्रत्येकावरती कठीण प्रसंग हे कायम होतात आणि त्या कठीण प्रसंगी तुमचं जे ट्रेनिंग असतं किंवा तुम्ही ज्या सिरियसली ट्रेनिंग घेतलेलं असतं, ती ट्रेनिंग हे तुमच्या मदतीस येतं. 91-92 साली जेव्हा लोकांचा जीव वाचवायची वेळ आली, तेव्हा बोटीवरची जी अवस्था होती ती फ्लाइंग साठी योग्य नव्हती. तरी आम्ही फ्लाइंग का करू शकलो? कारण वी वर ट्रेन फॉर दॅट. वी वर ट्रेन की उद्या जर युद्धाची वेळ आली तर आपण असं म्हणू शकत नाही की कंडिशन्स आर नॉट सुटेबल फॉर मी, सो आय कॅनॉट फ्लाय, और कंडिशन्स आर नॉट सुटेबल फॉर मी, सो आय कॅनॉट मूव फॉरवर्ड. बिकॉज यू आर ट्रेन फॉर दॅट, सो इव्हन इन रिअल लाईफ सिनेरियो जेव्हा पीस टाइम ऑपरेशन्स असतात तेव्हा सुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता. आमच्याकडे एक म्हण आहे आणि देअर वेर वी से देयर इज अ व्हेरी थिन लाईन विच डिवाइड्स करेज अँड फुलहार्डीनेस. नॉर्मली सैन्य दलातले जेवढे अधिकारी किंवा कर्मचारी असतात ते ती रेष ओळखून असतात. दे नो हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन करेज अँड फुलहार्डीनेस. आणि तो हा सगळा जो जाण आहे ती आपल्याला ट्रेनिंगमुळे मिळते. इंडियन नेव्हल अकॅडमी असू दे, एअरफोर्स अकॅडमी असू दे, मिलिटरी अकॅडमी असू दे किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी असू दे, या ज्या तिन्ही चारही संस्था आहेत या चारही संस्था तुम्हाला यासाठी ट्रेन करतात. या चारही संस्थेमध्ये जगभरातून विद्यार्थी ट्रेनिंगसाठी येतात. NDA मध्ये तुमच्याकडे सिंगापूर, भूतान, नेपाळ, UK, USA, वेस्ट इंडिज, टॉंगो, ऑस्ट्रेलिया इथून विद्यार्थी येतात ट्रेनिंगसाठी. आपलं जे स्टाफ कॉलेज आहे उटीला तिथे जर जगभरातून विद्यार्थी ट्रेनिंगसाठी येतात. त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी सुद्धा जगभर जातात. सैन्य दलाचा जो एक वेगळा चार्म आहे, इतरांपेक्षा वेगळं. का इतरांपेक्षा वेगळं? बिकॉज ऑफ डिसिप्लिन. डिसिप्लिन म्हणजे काय? जे नियम आखून दिलेले आहेत त्याचे तंतोतंत पालन करणं. बरेच वेळा ते आपल्याला आवडत नाही. का आवडत नाही? कारण आपल्याला वाटतं की माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर त्याच्यावर गदा येते. नाही, ते नियम का असतात? नुसतं माझ्या सोयीसाठी नाही, ते इतरांच्या सोयीसाठी. प्रत्येक जणच नियम तोडायला लागला तर प्रत्येकाला त्याचा त्रास होतो. आपण रस्त्यावरून जाताना सहज बोलून जातो. अमेरिकेत ट्रॅफिक किती सोपं असतं. युरोपमध्ये लोक कशी वाहन चालवतात, आपल्याकडे कसं लोक वाहन चालवतात. का? कारण आपल्याकडे पहिल्या लेन मधून तिसऱ्या लेन मध्ये जायला कुणालाच काही वाटत नाही. आपण तो विचार पण करत नाही की आपण असं केल्यामुळे किती लोकांना मागे त्रास होत असेल. आपण फक्त एवढा विचार करतो की आता जर मी लेन चेंज केली नाही तर मला हा सिग्नल क्रॉस करता येणार नाही, त्यामुळे मी लेन चेंज करणार. मागे उरलेल्या 3 लेन मध्ये कितीही लोकांना त्रास झाला तरी हरकत नाही. हेच परदेशात प्रत्येक जण आपापल्या लेन मध्ये थांबून राहतो. मे बी तुम्हाला 2 मिनिटं उशीर होत असेल पण ट्रॅफिक अडकून राहत नाही, तुमच्या मागच्या लोकांना त्रास होत नाही. उद्या तुम्ही पण त्या मागच्या लेन मध्ये असणार, तुमच्या पुढे पण कोणतरी असणार की जो असा लेन क्रॉस करू शकतो. की हा एक डिसिप्लिनचाच भाग आहे. परदेशात हे आपल्याला मान्य आहे, आपल्या देशात आपण करत नाही. ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं गेलं की ऍज अ नेशन और ऍज इंडियन्स वी आर अहेड एव्हरीवेअर. फक्त दुर्दैवाची गोष्ट ही आहे की आपण परदेशात गेल्यावरच नियम पाळायला लागतो. आपल्या देशात आपण कधीच पाळत नाही. लाईक वी से वी आर टू डेमोक्रॅटिक. इट इज आय मी मायसेल्फ. आपल्या देशामध्ये हेच आपण अमेरिकेत गेलो, युरोपमध्ये गेलो, ऑस्ट्रेलियात गेलो, आपण प्रत्येक नियम पाळतो. मग तसंच आपण आपल्या देशात का करू शकत नाही?
हे जे आपण आपल्या देशात करत नाही ते सैन्य दलामध्ये कंपल्सरीली प्रत्येकाला करायला लागतं. मग तिथे तुमचा हुद्दा, वय, तुम्ही कोण आहात याचा विचार केला जातो. की हा नियम आहे, हा नियम प्रत्येकाच्या सोयीसाठी बनवलेला आहे आणि तो पाळणे गरजेचं आहे. आणि ते नियम पाळले जातात म्हणूनच सैन्य दलाला कुठल्याही अडचणीच्या काळात बोलवले जाते. पूर असो, युद्ध असो, कुणाची जीव वाचवायची वेळ असो. 91-92 सालच्या जेव्हा मी त्या बोटीवर लोकांना वाचवायला गेलो होतो, बोटीच्या हेलो डेक म्हणजे जिथून हेलिकॉप्टर उडतं त्याच्यावरून समुद्राचं पाणी जात होतं. त्याच्यावरती नेट बांधून हवं होतं, ते काही सेलर्स नाही बांधतात. त्याला कोणी असा विचार केला नाही मी माझा जीव का धोक्यात घालतो. त्याला विचार असा होता माझा जीव जर धोक्यात घालून मी 10 लोकांना वाचवू शकतो तर का नाही, मी जरूर करणार. हे आपण बाहेरच्या जगात करत नाही. इव्हन श्रीलंकेच्या युद्धात जेव्हा आम्ही फ्लाइंग करायचो आम्हाला माहित होतं की आमचे रेडिओ इंटरसेप्ट हे LTT ला जात आहेत, त्यांना मिळत आहेत. दे न्यू अवर पोझिशन. देयर वर लॉट ऑफ टाइम्स when we have got fired upon by the LTT people. पण त्यावेळेस मनात विचार हा असायचा की आपण जेव्हा फ्लाइंग करतो त्या आपल्या खालचे जे ट्रूप्स आहेत त्यांना आपण मोलाची मदत करत आहोत. So is it worth taking the risk? The answer is yes. आर्मी एव्हिएशन विंग पूर्वी म्हणून एअर ऑब्झर्वेशन पोस्ट असं त्यांना म्हटलं जायचं. हे कारण तेच होतं. देअर जॉब वॉज टू ऑब्झर्व and pass the information to the troops on ground and tell them that this is the location of the forward area. This is where you need to attack. This is where you need to go. तिन्ही सैन्य दलामध्ये जाण्याच्या संधी अनेक आहेत. तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तर indianarmy.nic.in, indiannavy.nic.in, Indian Air Force.nic.in या जर साईटवर गेला तर तुम्हाला तिन्ही सैन्य दलातल्या संधी आणि कसं जॉईन करायचं, कुठल्या वयात, त्याची संपूर्ण डिटेल्ड माहिती मिळेल. परीक्षांच्या तारखा मिळतील, काय अभ्यास केला पाहिजे त्याचं पण तुम्हाला पूर्ण विवेचन त्या साईटवरती मिळेल. म्हणजे असं होणार नाही की 16 तारखेला परीक्षा आहे 16 जून मध्ये पुढच्या वर्षी, पण मी कसं करू तर त्या तारीखवर दिलेलं असतं. या तारखेला जाहिराती, या तारखेला अर्ज करा, या पुस्तकांचा अभ्यास करा, याप्रमाणे परीक्षा होईल. त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना कुणाला सैन्य दल हे करिअर करायचं असेल त्यांनी या 3 साइट्स आवर्जून बघाव्या असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स अँड इंडियन नेव्ही .nic.in. ते जरी विसरायला झालं तरी गुगल आहेच. गुगल वरती तुम्ही जरी जस्ट टाकलं एंट्री इंटू इंडियन आर्म्ड फोर्सेस तुम्हाला सगळ्या साइट्स. सैन्य दलामध्ये तुम्हाला खेळाची संधी मिळेल, अभ्यासाची संधी मिळेल, परदेश गमनाची संधी मिळेल आणि स्वतःचं एक वेगळं आयुष्य जगायची संधी मिळेल. जे आपल्याला बाहेरच्या जगामध्ये ह्यातल्या सगळ्या गोष्टी एकत्र मिळू शकत नाही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र सैन्य दलामध्ये मिळेल. अर्थात when you get something you have to forgo also something. तर या forgo मध्ये फॅमिली लाईफ टू अ लार्ज एक्सटेंट इज अंडर प्रेशर. तुमचा घरच्यांचा भरपूर पाठिंबा लागतो, कारण ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तुमच्या घरच्यांवर सुद्धा होतो. तुमचं कुटुंब, तुमची बायको, तुमची मुलं, तुमचे आई वडील या सगळ्यांवरती सुद्धा ह्याचा परिणाम होतो. त्यामुळे कुटुंब हा घटक सुद्धा सैन्य दलात जाण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. पण या फोरमवरून मी हे सांगू इच्छितो की ज्या मुलांना किंवा मुलींना सैन्य दलात जायचं आहे त्यांना सैन्य दल एक उत्तम करिअरची संधी आहे हे कायम लक्षात ठेवावं. जरी वर्तमानपत्रातून जाहिरात येत नसली की ज्याप्रमाणे इतर गोष्टींच्या येतात, तरीही सैन्य दलात ज्या तुम्हाला संधी मिळतील
त्या बाहेर तुम्हाला मिळतात त्याच्याहून खूप जास्त संधी तुम्हाला सैन्य दलात उपलब्ध आहे. तुमच्यापैकी कुणालाही काही जरी विचारायचं असलं तरी जरूर विचारू शकता. हा वेद विचार. हा, थँक्यू सर. आपलं खूप खूप धन्यवाद. आपण आता प्रश्न उत्तर घेत आहोत. पण त्याआधी मला काही भावलेले पॉइंट्स असे की इतकं सुंदर आज सरांनी सांगितलं त्यांच्या जीवनाविषयी, अनुभवाविषयी. ते म्हणाले की वी आर ट्रेन टू सेव्ह लाईव्ह ऑफ आवर पीपल, नॉट टू किल अदर्स. हा जो अजेंडा आहे भारतीय आर्मीचा, हा भारतीय आर्मीला पूर्ण विश्वाच्या आर्मी पासून वेगळं करणारा आणि उच्च स्थान देणार आहे असं मला वाटतं. आणि सरांनी जे काही सांगितलं त्याबाबत एक मला कळलं की आपण बाहेरच्या देशात जाऊन जसं आपण आपल्या घरी नियम पाळत नाही, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर बरोबर नियम पाळतो, त्याप्रमाणे आपण बाहेरच्या देशात जाऊन नियम पाळतो. मात्र आपण आपल्या देशामध्ये नियम पाळायला थोडे हे कमी पडतो. म्हणून मला इथे एक आठवलं की मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर असं म्हणाले होते, डोंट टॉक व्हॉट नेशन कॅन गिव्ह यू, टॉक व्हॉट यू कॅन गिव्ह द नेशन. तुम्ही काय देशाला देऊ शकता हे याचा विचार करा, हे नाही की नेशन मला काय, देश मला काय देत आहे. तर यानंतर मला वाटतंय काकूंनाही बोलण्याची इच्छा आहे सर. ती थोडी बिझी आहे आता. ओके सर, ओके ओके, ठीक आहे. तर आपण आता प्रश्नोत्तर घेऊया. अनेक हात वरती आलेले आहेत. तर अद्वैत, वेदला पहिल्यांदा हे कर, अनम्यूट कर, सो तो त्याचा प्रश्न विचारू शकतो. हा वेद सर विचारू. हा बोल. हा बोल वेद. हा, सायन्स सर, सायन्स साइडला जाताना नाही जाता आलं आणि कॉमर्सला गेलो तर काय संधी आहेत डिफेन्स मध्ये? कॉमर्स किंवा आर्ट्स, कॉमर्स ब्रांच जर तुम्ही घेतली तर एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये लॉजिस्टिक्स ब्रांच म्हणून असते, तिथे तुम्ही जाऊ शकता. आर्मी मध्ये तुम्ही कुठल्याही ब्रांच मध्ये जाऊ शकता. आर्मी मध्ये काहीही रिस्ट्रिक्शन नाही आहे. बर. आणि पायलट होण्यासाठी कुठल्या साइडला जावं लागतं? पायलट होण्यासाठी 12वीला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे असणं आवश्यक आहे. बर. त्याच्यानंतर तुम्ही जरी कॉमर्सला गेला ते हरकत नाही, पण 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 3 विषय असणं आवश्यक आहे. ठीक. थँक्यू सर. थँक्यू. वेलकम. थँक्यू वेद. MI Max 2 इथे मी पाहतो आहे, त्यांनी हात वरती केलेला आहे, त्यांना अनम्यूट कर. त्यांना प्रश्न काही जे विचारायचे तुम्हाला. अनम्यूट. हा, तुम्ही येतोय का आवाज माझा? हो येतोय. हा सर, नमस्कार. आपला व्हिडिओ ऑन केला तर अधिक, माझं नाव व्हिडिओ ऑन केला तर अधिक उत्तम होईल. दिसतोय का मी? केला तर अधिक उत्तम. हा, नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव सुभाष निंबाळकर आहे. मी माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करतो आणि माझ्याकडे संरक्षण शास्त्र हा विषय आहे. 9वी 10वीला मी शिकवतो. बरं. तर माझा प्रश्न असा आहे, हा सर, माझा प्रश्न असा आहे की भविष्यात आपण POK वगैरे हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला हस्तगत करता येईल का? त्याची स्ट्रॅटेजी काय आहे, काही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगता येईल का काही? 1947 ते 1950 या दरम्यान जेव्हा राजा हरिसिंग यांनी असेन्शनचा आपल्या बरोबर तह साईन केला, त्यावेळेला सुरुवातीला पाकिस्तानने जो भाग ऑक्युपाय केला त्यातला काही भाग त्यांनी नंतर चीनला देऊ केला. जर तुम्ही जिओ पॉलिटिकली बघाल तर त्या भागामध्ये गवत सुद्धा उगवत नाही. मग त्या भागाचं एवढं महत्व का? चीनचा त्यांचा जो ब्रिक्स प्रस्ताव आहे की त्यांना जो रोड बनवायचा आहे, चीनला जर वेस्ट एशिया बरोबर कनेक्ट करायचा आहे तर तो रस्ता POK मधून जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे चीनला त्या भागामध्ये इंटरेस्ट आहे.
पाकिस्तानला त्या भागामध्ये इंटरेस्ट एवढ्यासाठी आहे की तिथून त्यांना भारतावर अंकुश ठेवता येतो. हो. जर तुम्ही भारताच्या नकाशाकडे बघितलं हो. तर पीओके हा जो भाग आहे तो काश्मीरचा जो भाग आपल्याकडे आहे त्याच्या दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे जर खरंच आणीबाणीची परिस्थिती जर आली तर पाकिस्तान आणि चीन दोन्ही बाजूनी पीओकेवर आक्रमण करू शकतात. हो. आपला सध्याच्या क्षमतेनुसार आपण पीओकेचा भाग केव्हाही घेऊ शकतो परत युद्ध करू. चीन आणि इंटरनॅशनल लेवलला त्याचं काही पडसाद पडू शकतात का? म्हणून की चीन आणि पाकिस्तान, पण याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भरपूर प्रतिसाद येऊ शकतो. अच्छा. कारण मग विषय असा उठतो की जर तुम्ही करताय तर मग इतर देशांना तुम्ही थांबवू शकाल का? अच्छा, पण तो सर आपलाच भाग आहे आणि त्याच्यामुळे मग आपल्याला घेता येणार नाही का असं विचारतो. आता आपलाच भाग आहे हे मान्य आहे, पण जेव्हा ब्रिटिशांनी हे राष्ट्र सोडलं तेव्हा त्यांनी असं कुठेही स्पेसिफिकली, नॉर्मली जर तुम्ही इतिहास बघितला की मगध राज्य, महाराष्ट्र राज्य किंवा आर्यांचं राज्य, ह्यांची बॉर्डर कायम एखादी नदी असायची. या नदीच्या उत्तरेला हे राज्य, या नदीच्या दक्षिणेला हे राज्य. युरोपचा जर तुम्ही मिडिव्हिल युरोपचा नकाशा बघितला तर नदी वॉज ऑलवेज द डिफायनिंग पॉइंट, की नदीच्या एका बाजूला एक राष्ट्र, दुसऱ्या बाजूला दुसरं राष्ट्र. दुर्दैवाने हिमालयामध्ये अशी कुठलीही रेख आखलेली नाहीये. वी हॅव समथिंग नोन एज मॅकमोहन लाईन. इट इज अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन लँड. नाउ हाऊ डू यू डिसाइड? आजच्या जीपीएस टेक्नॉलॉजी मध्ये यू कॅन से की येस, दिस इज वेअर दिस लाईन बिलॉंग्स. बट ऑन ग्राउंड इज इट रिअली पॉसिबल फॉर यू टू डू दॅट? दुसरा मुद्दा असा उठतो, आता तुम्ही हा विषय शिकवताय, तुमचे जे विद्यार्थी आहेत, सपोज त्यांच्यातला एखादा विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी तिथे बॉर्डरवर असले आणि ती जागा आपल्या देशात परत घेण्यासाठी जर कुणाचा तरी जीव गेला तर ऍज अ पालक कुठली तरी फॅमिली हा प्रश्न निश्चितच विचारेल की ज्या जागेत गवताचं एक तृण सुद्धा उगवत नाही ती परत घेण्यासाठी आपण एवढा अट्टहास का केला, एवढे जीव काय घालवले, ह्यातून आपल्याला इकॉनॉमिक फायदा काय, हा प्रश्न कोणीही विचारेल. एनी पॉलिटिकल पार्टी which is sitting in power has to think about this. We also have to think about international repercussions. आणि हे जगभरात सगळीकडे आहे. म्हणूनच आपण जे सगळीकडे प्रचलित आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, LAC फक्त आपण आणि पाकिस्तान किंवा आपण आणि चीन मध्ये नाहीये. इस्रायल पॅलेस्टाईन तिथे पण आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. देर इज अ बॉर्डर, डिफाईन्ड बॉर्डर, अँड देर इज समथिंग नोन एज लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. So it is not all that easy. Yes, physically, as armed forces, we are capable of taking back what belongs to us. But the next question comes up: who defines what was originally yours? Acha. Today, China is claiming part of Russia also, saying that it was part of the original Chinese empire. Now, why would there be opposition to India's taking over POK? Because someone somewhere in the European world or outside will say, we never know, India might claim that 3,000 years ago Afghanistan was also part of India. Yes. Then what do you do? Burma was also a part of India. Then what do you do? When you say Indian subcontinent, this was all part of India. आपण जर अशोकचं साम्राज्य बघितलं, which is recorded history. Let us not go into Mahabharata and Ramayana. Let us go into recorded history. So his empire spread right from Afghanistan on the west. Yes, sir. So that becomes a very touchy, tricky issue. And today's world is such where we are interdependent on each other. आज आपण सगळीकडे ओरड करतोय बॅन चायनीज गुड्स. त्याच्यानंतर स्लोली फ्रॉम बॅन चायनीज गुड इट हॅज बिकम आत्मनिर्भर. का? कारण जगात कुणालाही हा शक्य नाही आहे की ओव्हरनाईट यू विल बॅन चायनीज गुड्स. एव्हरीथिंग विल कोलॅप्स.
Hmm. The iPad that I'm using has got parts made in China. The laptop that you are using has got parts made in China. Yes. The mobiles, we are saying yes, Xiaomi and Oppo and all are manufactured in India, but they are based on Chinese technology. Yes. Yes. American flags are made in China. Hmm. So there are bigger ramifications of doing this. So as a political leadership, you have to look at all this. So that is what we say. We are looking at the geopolitical picture. It is not only a military picture; it is a geopolitical picture. Yes. Okay. Thank you, sir. थँक्यू थँक्यू. Most welcome. बोला. काही प्रश्न आहेत अजून सर, आपण घ्यायचे का? हो, एक श्रेया देऊळकर, तिचा हात मला ओके सर. दिसतोय. हा, श्रेया देऊळकर आहे. सो अद्वैत, तिला अनम्यूट कर. श्रेया, आपण प्रश्न विचारू शकता आणि आपला व्हिडिओ ऑन जरी ठेवला तरी चालेल. I want to ask that what are the opportunities for the girls in all in NDA and all 3 girls, and what do we require for it? Okay, at this point of time, there are no restriction for girls joining the Indian Armed Forces as officers, except in the Navy, you cannot aspire to be posted on board a naval ship. But in the Air Force, you can fly. In the Army, you can be posted in the border. In the Navy, you can be posted in all shore establishments and you can fly an aircraft. The only restriction is you cannot go on board ships. And that's why कारण सुरुवातीला सांगितलं, our ships have been designed 10 years ago, 12 years ago. It is only the new modern ships which are under construction will have separate facilities for women. And psychologically, yes, it will take time. We are a male-centric organization, armed forces per se. So mentally 5 वर्ष लागतील, पण मुलींना सैन्य दलात आज समान संधी उपलब्ध आहेत. फक्त मुलींना NDA ला अजूनही परवानगी नाही आहे, त्यामुळे ग्रॅज्युएशन करूनच जॉईन व्हायला लागेल. Okay. So what do we require, means what we have to give exams and self-fitness? Academically, graduation मध्ये if you aspire to join Air Force, 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असणं आवश्यक आहे. आणि physically, you should be fit. That's all I will say. The training establishment will take care of it. मी सैनिक सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मध्ये सुद्धा एक टेन्युअर केलेला आहे. तर लोकांची अशी गैरसमजूत आहे की मला 5 मैल धावता आला पाहिजे, 100 उठाबशा काढता आला पाहिजे, तेवढं करता आला पाहिजे. नाही, बेसिक जो एन एव्हरेज मनुष्य करू शकतो ते तुम्ही करू शकता का नाही, ते आम्ही सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मध्ये बघतो. कारण इफ यू आर ऑलरेडी फुल्ली फिट अँड फुल्ली ट्रेन्ड, then what is the training academy going to do? The training academy has got a role to play. They are going to train you. पण त्या ट्रेन करण्यासाठी तुमच्याकडे बेसिक क्रायटेरिया आहे की नाही एवढंच तिथे बघितलं जातं. And what do we means exams we have to give for that? If I choose for aircraft, then If you want to fly an aircraft, आता तू कितवीत आहेस? I'm in 8th standard. 8th standard. Okay. मग 10वी, 11वी, 12वी मध्ये you should be in science stream. Okay. 12वीला you should have physics, chemistry and maths as a principal subjects. त्याच्यानंतर तू कुठल्याही ब्रांच मध्ये जाऊन ग्रॅज्युएशन केलंस तरी हरकत नाही आहे. इंजिनिअरिंगला गेलीस तरीही हरकत नाही आहे. आणि यू कॅन व्हॉलंटिअर फॉर द फ्लाइंग ब्रांच ऑफ इंडियन एअरफोर्स जेव्हा त्यांची जाहिरात येते तेव्हा ग्रॅज्युएशन नंतर, ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात. Okay. ओके, Thank थँक्यू. वेलकम. आम्ही काही प्रश्न पाठवायला लावलेले प्रायव्हेटली, तर त्यातला एक प्रश्न आहे सर. इट इज हो, बोल. अबाउट युअर वर्क दॅट यू डिड इन स्टॉर्म. सो प्रश्न असा आहे, वेअर यू ड्रॉपिंग पॅरा कमांडोर्स नियर द हाऊस इन विच द मिलिटंट्स वेअर हायडिंग? नाही, नौदलाची हेलिकॉप्टर्स किंवा विमानं ही शक्यतो समुद्रावर किंवा समुद्राजवळच्या कोस्टलाईनवर वापरले जातात. पॅरा कमांडोज सोडणं हे भारतीय वायुदलाकडे आहे. जसं देर इज अ चार्टर, सिक्युरिटी अँड सेफ्टी ऑफ द इंडियन कोस्टलाईन अँड इंडियन सीज अँड एरिया अराउंड द कोस्टलाईन इज नेव्हीज रिस्पॉन्सिबिलिटी. Overland is Army's responsibility.
and over air within the Indian territory is the Air Force responsibility. त्यामुळे हो, जर कुठल्या तरी बोटीवर टेररिस्ट आले असतील तर भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी कमांडो सोडले जातात. जसं बरेच वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी मालेमध्ये एका बोटीवरती टेररिस्टनी कब्जा केला होता. तेव्हा भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरनी मरीन कमांडो फोर्स त्या बोटीवर ड्रॉप केले होते. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी तिथल्या जखमींना त्या बोटीवरून उचलून आणलो. ओके, थँक्यू. आणि आणि तुला मामी बुक ना काहीतरी विचारायचं होतं ना, त्या पण आहेत काकू, ती पण आहे, तिला पण विचारू शकतो. ओके, तर आपण नेहमी ऐकतो की सैनिक जे आहेत, आपले जवान जे आहेत, ते सीमेवरती लढायला जातात, सीमेवरती आपली शर्थ करतात. मात्र एक प्रत्येक वेळी ज्यावेळेस मी ऐकलेलं आहे, ज्यावेळेस आपले जवान पुलवामा येथे शहीद झाले अथवा त्याच्या आधी उरी या ठिकाणी आपले जवान शहीद झाले, त्यावेळेस प्रत्येक एका पत्नीच्या मनामध्ये, एका जवानांच्या पत्नीच्या मनामध्ये घरी बसल्या भीती होती की माझे पती हे सुरक्षित आहेत का. त्या पत्नीच्या मनामध्ये घरून जाताना, निरोप देताना, आपल्याला माहिती हॉलिडे आपण पिक्चर बघितलेला आहे, त्याच्यातला शेवटचा सीन हा असाच काहीतरी आहे की ते रडत असतात, ते भावना आवळून ठेवत असतात आणि केवळ आपल्याकरता, देशवासियांकरता ते तयार होतात त्यांच्या आप्त स्वकीयांना देशाच्या सीमेवरती पाठवण्यासाठी. पण मात्र त्यांच्या मनात सुद्धा काहीतरी भावना असतात, त्यांना काहीतरी अनेक भावनिक संकटांना, अनेक भावनिक हेळखाव्यांना सामोरं जावं लागतं. तर ते काय असतात, किंवा एक पत्नी म्हणून, एक जवानाची पत्नी म्हणून एका स्त्रीची काय भावना आहे की ती तेवढीच महत्वाची आहे जेवढे जवान महत्वाचे आहेत, तेवढे त्याही फार महत्वाच्या आहेत. तर आपण काकूंना विनंती करू की तुमचं एक मत काय, तुमची एक भावना काय, की ज्यावेळेस काका जायचे कुठे याला, युद्धाला किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेस तुमची भावना काय असायची, त्यावेळेस तुमचा विचार काय असायचा. आणि पुढे जाऊन हा विचार नक्कीच आमच्या सर्व मुलींना, मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे. कारण मुलांनाही मी म्हणतो, कारण मुलीही आता जे सैन्य क्षेत्रामध्ये जात आहेत, सो जे पती आहेत त्यांना सुद्धा हा विचार प्रेरणादायी ठरणार आहे की कशा प्रकारे तुम्ही वागल्या, कशा प्रकारे तुमचे विचार होते. तर मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार, छान प्रश्न विचारलास तू. मी असं म्हणेन की ज्या पत्नी असतात, आमच्या वेळेला मुलींना सैन्य जॉईन करायची परमिशनच नव्हती. ती आता आजच्या मुली नशीबवान आहेत की त्यांना मिळालेली आहे. सो आमच्या वेळेला नेक्स्ट बेस्ट थिंग वॉज टू मॅरी अ डिफेन्स ऑफिसर, आणि देवाच्या दयेने मला मिळाला आणि मी पत्नी झाले. आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. मला नाही वाटत पत्नी घाबरलेल्या असतात. प्रत्येक पत्नी ही आपल्या नवरा आणि मुलांची काळजी किंवा नातेवाईकांची, फॅमिलीची ती घेत असते. तिला प्रत्येक पत्नीला आपल्या घरच्यांची काळजी असते. पण याचा अर्थ असा नव्हे की डिफेन्स ऑफिसर्सची बायको, आपला नवरा निघाला म्हणजे तो युद्धावर जाऊन त्याचं मरणोत्तरच हे होईल असं नव्हे. उलट देशासाठी तो लढायला जातोय. आम्ही जेव्हा लग्न करतो तेव्हा ही थोडी बहुत कल्पना असते. आणि ज्या मुली अतिशय स्ट्रॉंग असतात, ज्यांच्यात आत्मविश्वास असतो, शिस्तप्रिय असतात, साहसी असतात, आणि त्या मुलींना मला नाही वाटत कधी डगमगतील. अनेक आमच्यावरती असे प्रसंग आले कठीण, अनेक आनंदाचेही आले. दोन्ही वेळेला एकत्रितपणे आम्ही खूप छान साजरे केले. सो मला हे पटत नाही. तुम्ही आपल्या इतिहासातले सिनेमे वगैरे पाहिले असतील, त्या काळात मराठा स्त्रिया, म्हणजे जास्त करून मराठा सैनिक असायचे, त्या स्त्रिया कधीच रडत आपल्या पतीला बाय बाय करायच्या नाहीत, तो जेव्हा युद्धावर निघायचा तेव्हा. तर त्याप्रमाणे आजकाल मला नाही वाटत कोणी स्त्रिया घाबरत असतील अशा. मी तरी नक्कीच नाही. आणि अशा सगळ्याच आम्ही अतिशय स्ट्रॉंग असतो. दुसरं कारण, जेव्हा हे लोक युद्धावर जातात किंवा एक्सरसाइजला जातात, बोटिंगवर जातात, तेव्हा एक ऑफिसर हा नेहमी मागे ठेवलेला असतो की जो उरलेल्या ब्रदर ऑफिसर्सच्या कुटुंबाची, बायको, मुलांची काही जर इमर्जन्सी आली तर त्यांना मदत करण्यासाठी. आणि
इनफॅक्ट डिफेन्स इज नॉट अ जॉब पर से, इट इज अ वे ऑफ लाईफ. आम्ही सगळे इतके ट्रस्टनी बांधले गेलेलो असतो की आपल्याला आमच्या बरोबर जे कोचिनला होते, भोपाळला होते, गोव्याला, वेगवेगळ्या ठिकाणी लोक होती, ती अतिशय जवळची, इतकी जवळची असतात आमच्या, केव्हाही मदतीला धावून येतील असे विश्वासात आणि बांधलेले असतात सगळे ब्रदर ऑफिसर्स अँड देअर फॅमिलीज. सो त्यामुळे कोणी ना कोणतरी मदतीला असतं, इन्फॉर्मेशन आम्हाला नेहमी मिळत असते. सो म्हणजे मी नाही असं म्हणणार की या मुली डगमगतील किंवा आम्ही घाबरतो किंवा काही. काळजी ही प्रत्येक स्त्रीला असते, मग ती डिफेन्सवाल्याची बायको असो नाहीतर सिव्हिलियनची असो. आपल्या कुटुंबाची, नवऱ्या मुलांची काळजी प्रत्येकाला असते, तेवढी आम्हालाही असते जरूर. मात्र देवावर विश्वास, स्वतःच्या नवऱ्यात विश्वास आणि कणखरपणा, ह्या एवढ्या क्वालिटीज मध्ये. आणि डिफेन्स आयुष्य अतिशय सुंदर आयुष्य असतं. अनेक संध्या बायका मुलांना सुद्धा मिळतात. माझी मुलं हिमालयात ट्रेकिंगला गेली होती, स्त्रियांना पण बायकोला म्हणजे संध्या मिळतात. अनेक कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात. नेव्हल वाईव्स वेलफेअर असोसिएशन, तसंच आर्मी आणि एअरफोर्सच्या पण तत्सम आहेत. सो जेव्हा नवरे एक्सरसाइजवर, युद्धावर गेलेले असतात, तेव्हा ह्या सर्व आम्ही स्त्रिया एकत्रितपणे ते पुढे नेतो. त्यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर तुम्ही सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता, दुसऱ्या कुठल्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम असेल तर समजतो आणि आम्ही तत्परतेने एकमेकींना मदत करतो. सो त्या सर्व दृष्टीने पाहता अतिशय धैर्याने आणि आनंदाने आम्ही सहचारिणी, इनफॅक्ट आम्ही अशा असतो, त्यामुळेच शांतपणे, निश्चिंतपणे नवरे त्यांचं मॅक्झिमम बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतात असं मला वाटतं. येस, खूप खूप एक धन्यवाद. आता मी म्हणाले की वे ऑफ लाईफ याच्यावरून किंवा ट्रस्ट फॅक्टर, त्यावरून मला एक आठवलं, भोपाळला मुंबईवरून माझी बदली होऊन 1996 साली माझी बदली झाली भोपाळला. मुलं लहान होती, धाकटा मुलगा 5 वर्षाचा होता आणि सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये शाळेत गेल्यानंतर त्याची बस चुकली आणि तो जवळजवळ 2 तासांनी घरी आला. आनंदात होता. त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन आम्हाला आलं होतं. आम्ही त्याला, तुला भीती नाही वाटली का? अनोळखी शहर, शहरात येऊन 3 दिवस झालेले, शाळा घरापासून 12 किलोमीटर दूर. तर त्याने हसत सांगितलं नाही वाटली. विचारलं का? त्याला माझ्याजवळ आर्मीचा युनिफॉर्म घातलेले 2 जण जवान उभे होते. तर मी मनात ठरवलं तर मला जर प्रॉब्लेम आला तर मी त्यांना जाऊन सांगेन की माझे वडील नेव्ही मध्ये आहेत आणि मला तुमची मदत पाहिजे, आणि मला खात्री होती की ते मला मदत करतील. की 6 वर्षाच्या वयात सुद्धा मुलांना ते जाणवतं की युनिफॉर्म, दिस इज सच अ बिग बॉन्ड and it generates so much of trust which cannot beat anything else. खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली ऐकताना रोमांच उभे होतील अशा प्रकारे, आणि काकूंनी इतकं सुंदर सांगितलं की असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ते आज खरं आहे की एक जवान तिथे जाऊन पाय रोवून उभा राहू शकतो, कारण त्याला फॅमिली बॅकअप मध्ये किंवा त्यांना एक विश्वास असतो की आपली जी पत्नी आहे ती सुद्धा तितकी आपल्या इतकीच स्ट्रॉंग आहे. आणि जसं आपण या सीमेवरच्या शत्रूंशी झुंजताना ठाम आहोत, त्याप्रमाणेच अनेक अडचणींना झुंजण्यासाठी आपली पत्नी सुद्धा खूप ठाम आहे. खूप खूप धन्यवाद आपण बोललात याबद्दल. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का काकूंना विचारण्यासाठी? ओके, वी कॅन टेक वन मोर क्वेश्चन ओनली. अमेय शेवळे, दुवाई त्याला तू हे कर. हा दादा, माझ्या ओके. ताईला प्रश्न विचारायचा होता. ओके ओके. बोला. हा विचार. सरांना प्रश्न विचारायचा आहे. आमच्या शाळेमध्ये, मी ज्ञान प्रबोधिनीकडून आहे, तर आमचे युवक युवती जे आहेत ते त्या साईडला जातात आणि त्या लोकांचे मतं घेतात, त्यांचा अनुभव ते जाणतात. तर प्रश्न असा आहे की त्यांना असं लक्षात आलं की तिकडच्या लोकांना भारतामधल्या अनेक गोष्टी माहिती नाहीयेत, किंवा ते असे त्यांचे विचार न्यूट्रल विचार आहेत. तर त्यासाठी त्यांना भारताबद्दल आत्मीयता वाटण्यासाठी तुम्ही काय काम करता किंवा काय काम चालू आहे? तिकडच्या म्हणजे कुठल्या लोकांना? म्हणजे काश्मीरच्या बॉर्डरवरच्या लोकांना. ओके,
अत्यंत सुंदर प्रश्न विचारलायस तू की हा विषय नुसताच काश्मीर असं नाही तर नॉर्थ ईस्ट म्हणजे नागालँड, मिझोराम किंवा आपल्याकडे नक्षलाईट जो एरिया आहे तिथे पण हा आहे. मेन कारण या सगळ्यांचं काय आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या ठिकाणी नाही आणि तिथले जे लोकल पॉलिटिक्स आहेत they have ensured that development does not take place. It is in their interest. Now for a common man on streets, आता आपण जर तू कुठल्या शहरातली आहेस? पुणे. पुण्याची. ओके. आता पुण्यात जर पीएमटीनी संप केला आणि बस सेवा बंद झाली, 99% वेळेला आपण असा विचार करणार की म्युन्सिपालिटी काय करते या गव्हर्नमेंट काय करते. म्हणजे आपली ही मानाचीच तयारी नसते की पीएमसी किंवा पीएमटीच्या स्टाफ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्यांचे स्वतःचे प्रश्न असतील जे सोडवले गेले नसतील. आपण सरकारला दोष देऊन मोकळे होतो. बरेच वेळा कोणीतरी खोटी चिथावणी दिलेली असते म्हणून तो संप होतो. त्या अशाला आपण दोष कुणाला देतो? एखादा मनुष्य जो प्रवास करतोय त्यांनी एखाद्या कंडक्टरला मारलं म्हणून ते अचानक स्ट्राईकवर जातात. आपण असं कधी म्हणतो का या व्यक्तीने त्या कंडक्टरला मारला म्हणून स्ट्राईक झाला? आपण सर्वात आधी काय करतो? गव्हर्नमेंट काय करत होतं, पीएमसी काय करत होतं, ह्याच्यामध्ये लोकल पॉलिटिक्स येतात. आता जो प्रकार सुरू झाला आहे काश्मीरमध्ये आफ्टर बिकमिंग युनियन टेरिटरी, नाउ द गव्हर्नमेंट हॅज स्टेप्ड इन अँड डेव्हलपमेंट वर्क हॅज स्टार्टेड. ऍज अ लोकल काश्मीरी, वी हॅव ट्रॅव्हल्ड इन काश्मीर अ लॉट. ही इज रिअली नॉट इंटरेस्टेड की पाकिस्तान असो इंडिया असो. त्याचं म्हणणं सिंपल आहे, जे आपल्या प्रत्येक सामान्य माणसाचं जगभर असतं. वीज असली पाहिजे, पाणी असलं पाहिजे, निवारा असला पाहिजे आणि काम असलं पाहिजे. या जर 4 गोष्टी मिळाल्या तर 90% लोक सुखी आणि आनंदी असतात. अर्थात तो भाग वेगळा आहे की जगाचा जो प्रोग्रेस होतो तो उरलेल्या 10% लोकांमुळे होतो, जे असंतुष्ट असतात आणि त्यांना पुढे जायचं असतं आणि ते समाधानी नसतात. ते कारण सॅटिस्फॅक्शन विल नेव्हर लीड टू प्रोग्रेस. पण 90% लोकांची गरज ही असते. दुर्दैवाने इतके वर्ष काश्मीरमध्ये किंवा नागालँड किंवा नक्षलाईट एरियामध्ये देर इज नो डेव्हलपमेंट टेकिंग प्लेस. अँड वेन एव्हर द गव्हर्नमेंट स्टार्टेड एनी प्रोसेस फॉर डेव्हलपमेंट, द लोकल एलिमेंट्स एन्श्योर्ड दॅट देर वर ऑलवेज रोड ब्लॉक्स फॉर द डेव्हलपमेंट. आता गडचिरोलीमध्ये मी एक्सटेन्सिव्हली फ्लाइंग केलेलं आहे. तिथे तुम्ही जर कन्स्ट्रक्शनसाठी ट्रक्स आणले, आमकं आणले, तर रस्ता ब्लॉक करतात, रस्ता वाढवू देत नाही, रेल्वे ट्रॅक तिथून नेऊ देत नाही. का? कारण नक्षलाइट्सना ही भीती आहे की जर सामान्य मनुष्य जो तिथे राहतो त्या गडचिरोली एरियामध्ये, त्याला जर जगात काय चाललंय हे कळलं आणि जाणवलं तर आपला जो त्याच्यावरचा अंकुश आहे तो कमी होईल. तो कमी होऊन देऊन उपयोग नाही. आणि सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, आपल्याकडे चीनची संस्कृती नाही आहे दडपशाहीची. हाच प्रकार जर चीनमध्ये असता तर त्यांनी हे केव्हाच मोडून काढलं असतं. पण ऍज अ डेमोक्रेटिक नेशन इट इज नॉट इन अवर ब्लड. अँड लाईक आय सेड, वी आर ट्रेन्ड टू सेव्ह लाईफ, वी आर नॉट ट्रेन्ड टू किल पीपल. Have I answered your question? Development is the key to this problem. ओके थँक्यू सर. थँक्यू सर. फक्त एक शेवटचा आता सर्वांच्या वतीनं प्रश्न असा की बरेचदा आपण तुमच्याकडून म्हणजे आमचा हा सर्वांचा एक प्रश्न आहे की एका सैनिकाकडून, एका जवानाकडून आमच्या सारख्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत? कारण जवानांना पाहिलं आम्ही याआधी काश्मीरमध्ये दगड मारण्यात आली किंवा 370 असे झाले की त्या ठिकाणी अनेक हे झाले, त्यामुळे जवानांना खूप अडचणींना सामोरं जावं लागलं किंवा ते तिथं सातत्यानं लढतायत. मात्र आमच्याकडून अशा काही गोष्टी ज्या मागे राहतायत, ते तिथं देश वाचवण्यासाठी लढतायत, तुम्ही तिथे देश वाचवण्यासाठी तयार आहात. मात्र म्हणजे आम्ही जो फॅक्टर आहोत सिव्हिलियन्स या देशाचे, तो कुठेतरी कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं का? किंवा आमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की तुम्ही एक
अपेक्षा विचारण्याचं कारण काय? कारण तुमच्याकडे जबाबदारी आहे, तुम्ही तिथे काहीतरी कार्य करताय. मात्र असं तुम्हाला वाटतं का की आम्ही कुठेतरी कमी पडतो आणि तुमच्या कार्याला दुजोरा देण्यासाठी आम्ही सुद्धा आमच्या पातळीवरती काहीतरी केलं पाहिजे, ते काय आहे? किंवा आम्ही तुम्ही तिकडे देश सुरक्षित ठेवताय, इथे आम्हाला देश सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही आंतरिक गोष्टी आहेत त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, अशा तुमच्या काय अपेक्षा आहेत? सैन्य दलातल्या प्रत्येक अपेक्षा अत्यंत सोप्या आहेत. We are also a part of the society that you live in. दुर्दैवाने काय होतं की तुमच्यावर जर उद्या काही अडचण आली तर इट बिकम्स अ इश्यू. सेम अडचण जर माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबियांवर आली तर द सोसायटी विल से, oh, you volunteered to join the armed forces. You should be prepared for that. It is not like that. I am very much a part of the society. I agree. I volunteered to join the armed forces. So I am willing to accept the hardships and problems. But I also expect that you need to acknowledge that I am very much part and parcel of the same society that you live in. Or you use the same yardstick. की तुम्हाला जर बसनी जायला, शाळेत जायला प्रॉब्लेम होतो आहे की नाही, बसच येत नाहीये, रिक्षाच येत नाहीये, देन आवर क्वेश्चन वुड बी, घरापासून 15 किलोमीटर लांब असलेली शाळा निवडायला सांगितलं कोणी तुम्हाला? शेजारची शाळा निवडा ना. हा अट्टहास का? कारण ती शाळा चांगली आहे. पण नाव यू हॅव व्हॉलंटियर्ड फॉर इट, नो, सो डोंट कंप्लेन. ज्या तुमच्यावर किंवा स्वतःवर वेळ येते, सो यू हॅव गॉट 100 रिझन्स टू कंप्लेन की नाही नाही मला याच कॉलेजमध्ये जायचंय पण बसची सोय नाहीये. वाय? तेच जर तो जवान कंप्लेन करतो की मला या ट्रेननी जायचं, रिझर्वेशन मिळत नाही, यू सेड यू आर ट्रेन, यू व्हॉलंटियर्ड फॉर इट. सिमिलरली, इफ यू आर विलिंग टू एक्सेप्ट दिस लॉजिक फॉर मी, यू शुड ऑल्सो एक्सेप्ट इन युअर ओन सोसायटी की मी जे प्रॉब्लेम करतोय, आय हॅव व्हॉलंटियर्ड टू स्टे इन दिस सोसायटी, आय हॅव व्हॉलंटियर्ड टू टेक अप दिस सिव्हिल जॉब, आय हॅव व्हॉलंटियर्ड टू लिव्ह माय टाउन, I have volunteered to join a school and college, I have volunteered to go and abroad. Now don't blame the system for that. एवढीच आमची माफ अपेक्षा आहे. When it comes to us, it becomes you volunteered. When it comes to you, when I say you means people who don't belong to the defense forces or the civilians, then it becomes your fundamental right. No, you have also volunteered. 12वी झाल्यानंतर पुण्यातला विद्यार्थी म्हणतो मला VJTI मध्येच ऍडमिशन पाहिजे. का? COP मध्ये का नको? मुंबईलाच का पाहिजे? नाऊ यू आर व्हॉलंटियर्ड, सो एक्सेप्ट द हार्डशिप्स. अकोल्याचा विद्यार्थी म्हणतो मला नागपूरमध्येच जाऊन शिक्षण घ्यायचंय. का? नाही, तिथे त्रास आहे, मला PG मिळत नाहीये, राहायची सोय नाहीये. यू हॅव व्हॉलंटियर्ड फॉर इट. अशा वेळेला मग प्रत्येक जण सोयीस्करित्या विसरतो. मग प्रत्येक जण म्हणतो नाही नाही नाही, दॅट इज माय राईट. सॉरी, right and privileges go hand in hand together. Our simple expectation is, please treat us as a part of the society. I fully agree. We have volunteered. No one has forced us to join the armed forces. And I am proud of it. And so is everyone else who wear a uniform. We are proud that we are a part of an elite group of this country. And we take pride in saying, I can do everyone else's job in this nation, but everyone else cannot do my job. Thank you. Thank you, sir. And when I say I, means anyone from the armed forces. Yes. आम्ही आमचा खूप आम्ही अभिमान आहे आमच्या भारतीय सेनेचा, आमच्या भारतीय जवानांचा आम्हालाही. आणि आम्ही नक्की प्रयत्न करू. जे काही तुम्ही पाहिलं आणि छोटासा व्हिडिओ पण मी पाहिलेला की अमेरिकन जवान ज्यावेळेस सर्वजण एअरपोर्ट वरती बसलेले होते, अमेरिकन जवान त्यातून पास आउट होत होते, त्यावेळेस सर्व जे तिथले बसलेले लोक होते ते उठून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. तशा प्रकारचा सन्मान देण्याचा प्रयत्नही आम्ही करू. त्या प्रकारचा सन्मान निश्चितच जवानाला दिला पाहिजे. कारण सावरकर म्हणतात की देह आणि देवाकडे जाण्याआधी देश येतो आणि त्या देशाचे आपण देणे लागतो. आणि ज्या देशाचं रक्षण करतात आपले जवान त्यांचंही आपण देणं लागतो.
तर आम्ही निश्चित प्रयत्न करून आपल्या ऋणाची तर परतफेड करता येणार नाही, पण आपले कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आणि जाता जाता फक्त एक छोटेसा शेर मला लक्षात आला की टूटने और बिखरने का चलन मांग लिया है, टूटने और बिखरने का चलन मांग लिया है, हमने हालातों से शीशे का बदन मांग लिया है, टूटने और बिखरने का चलन मांग लिया है, हमने हालातों से शीशे का बदन मांग लिया है, हम भी खड़े थे तकदीर के दरवाजों पे, हम भी खड़े थे तकदीर के दरवाजों पे, लोग दौलत पे गिर गए, हमने वतन मांग लिया है, हमने वतन मांग लिया है. सो ही भावना, हा दृष्टिकोन आपल्या सर्व जवानांचा असतो. मी आपल्या सर्वांना नमन करतो, आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि कार्यक्रम संपवण्यापूर्वी फक्त 2 सूचना की आज संध्याकाळी 6 वाजता आपला कार्यक्रम आहे, त्याचा पोस्टर्स अद्वैत कॅन शेअर दॅट पोस्टर. रिटायर्ड मेजर भारतीय आर्मी मधले जे आहेत ते आपले दहशतवाद्यांबरोबर झालेल्या त्यांच्या चकमकी आणि ते सीमावर्ती भागांमध्ये कशा प्रकारे त्यांनी आश्चर्यकारक रोमांचकारी अनुभव प्राप्त केला याबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. आज 6 वाजता राष्ट्र सिरीज मधला दुसरी व्याख्यानमाला आहे. तर मी सर्व आपल्या दर्दी प्रेक्षकांना, श्रोतृ वर्गाला विनंती करतो की तुम्हाला अशाच प्रकारे जसं कर्वे सरांनी सांगितलं अगदी जबरदस्त असं अशा प्रकारे त्यांनी जे सांगितलं आहे त्यासारखंच एक सुंदर असं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे 6 वाजता. त्यानंतर उद्या आपल्याला शेअर केलेलं पाहू शकता श्री अनिल कुमार झा समरांगणी लढताना हे सेकंड आमचं व्याख्यान असेल. त्यानंतर उद्या रविवारी 6 वाजता सिधये, डॉक्टर सिधये यांचं कारगिलच्या युद्धामध्ये काय काय झालं, तिथल्या लोकांनी कारगिलच्या वाटेने कारगिल युद्धामध्ये प्रसंगी भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याची, साहसाची गौरव गाथा डॉक्टर श्रीप्रसाद सिधये हे आपल्याला उद्या 6 वाजता, रविवारी 6 वाजता संध्याकाळी सांगणार आहेत. सो तुम्ही तेही जॉईन करू शकता. आणि त्यानंतर सोमवारी 17 तारखेला आपल्या सद्भाग्याने श्री चारुदत्त आपळे बुवा आपल्याकरिता असणार आहेत 6 वाजता संध्याकाळी. पुन्हा एकदा युवकांची राष्ट्र निर्मितीमध्ये असलेली भूमिका याविषयी ते सांगणार आहेत. हबप श्री चारुदत्त बुवा आपळे आपल्याकरिता येणार आहेत आणि मग ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या पुढे 3ही लेक्चरला तुम्ही यावं अशी आमची विनंती. आणि आम्ही कॅप्टन संजय कर्वे सरांना खूप खूप धन्यवाद देतो. अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन आणि आम्हाला त्यांनी एक मार्ग दाखवला जीवन जगताना कशा प्रकारे आर्मी हे करिअर नाहीये तर ती एक सेवा आहे, त्यात घडून जाण्याचं ते काम आहे आणि आपण सुद्धा ते कसं स्वीकारलं पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि राष्ट्र सिरीजचा एक श्री गणेशा केला अत्यंत सुंदररित्या. म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत. खूप खूप धन्यवाद, आपले खूप खूप आभार मानतो मी. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आनंद, धन्यवाद. सॉरी राधेश्याम, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सर्वांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. आणि मी शेवट एवढंच करून म्हणेन, तू बिखरना आणि टूटना असं म्हणाला तास तेव्हा टूटना और बिखरना हमें सिखाया नहीं है और गिरने के लिए हम तैयार नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर, आपले शब्द खूप प्रेरणादायी आहेत. खूप खूप धन्यवाद. सो आपण सर्व आता लिव्ह होऊ शकता.